ते अखिल भारतीय मानव परिषदेच्या माध्यमाने एक समिती तयार होईल. कुठलाही संकोच न बाळगता कोणाचे काही प्रश्न असतील तर वैयक्तिक मला भेटून त्या शंकेचं निरसन करून घ्यावं. अखिल भारतीय मानव परिषद कमीत कमी काल पेपरला वाचताना एक मंतव्य वाचलं होतं मी रासू गवाईंचं. ते मंतव्य असं होतं, जेव्हापर्यंत माझ्या जीवात जीव आहे रासू गवाईचा म्हणतात तेव्हापर्यंत मी भारतीय घटना बदलू देणार नाही. कारण ती घटना ती संहिता आदरणीय विद्वत रत्न डॉक्टर श्री आंबेडकरांनी केली. ती घटना मी बदलू देणार नाही असं कालच्या पेपरला मंतव्य आहे. बंधूंनो, त्याचप्रमाणे मी आज हे घोषित करू इच्छितो, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे त्यापर्यंत अखिल भारतीय मानव परिषद हे तुमच्या समाजाला म्हणजे ज्या समाजाला धरून राहील वेगळं निर्माण करू देणार नाही. आणि या प्रसंगी मला दृष्टांत आठवते स्वामींच्या. स्वामींनी दृष्टांत दिलाय, 114 दृष्टांत दिले. तुम्हाला समजावून सांगत काही विषय, काही वचन, काही लीला अशा ज्या समजत नाही, ज्याचा अर्थ असं नव्हे त्याला प्रक्षिप्त आहेत. काय मला सांगा, आम्ही कॉलेजला का जातो? काय गरज आहे? कॉलेजला लिपी नाही आहे, कॉलेजला लिपीची पुस्तक लागलेली नाही. तुम्हाला घरी बसून कॉलेज पुस्तक वाचता येतील असे पुस्तक असताना कॉलेज जाऊन मॅडमकडे जाऊन सरकडे जाऊन अभ्यास करण्याची काय आवश्यकता आहे? तिथे जर आवश्यकता आहे ते जर सरांकडून समजल्याशिवाय समजता येत नाही. तर या लीलाचरित्रामध्ये, या वचनामध्ये स्वामींच्या परावाणीमध्ये जे रहस्य साठवलेलं आहे ते नुसतं घरी बसून वाचून जमणार नाही. गुरु जळून त्या लीळेंची, त्या वचनांचा अर्थ समजून घ्यावा लागेल. याचा अर्थ जी लीळा आम्हाला समजली नाही, जी लीळा आमच्या मनाला साशंक करते, जी लीळा आमच्या मनाला भेडसावते, ती लीळा चुकीची आहे असं म्हणणे चुकीचं होईल. ती लीळा गुरुजनाजवळ येऊन समजून घ्यावी. चष्मा लावा ज्ञानाचा. आपण ऐकलंय ज्ञान अज्ञान अन्यथा ज्ञान. आम्हाला चष्मा जर काळा असेल आम्हाला काळा दिसणार आहे. चष्मा पांढरा लावा, चष्मा ज्ञानाचा लावा. बंधूंनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रसंगानुसार सांगाच वाटते. पुणे विद्यापीठामध्ये दुपारी बोललो तुम्ही, लीळाचा सेमिनार घडला त्यात मला बोलवलं होतं. पुणे विद्यापीठात 5 वर्षापासून मला बोलायला जातो आणि जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या 4 पदार्थावरती 3 तास बोलायला सांगितलं. मी सांगताना बोला लागते म्हणून ईश्वर कृपेने आणि गुरु आशीर्वादाने फक्त जीव या शब्दावर 3 तास बोललो. प्रपंच, देवता आणि परमेश्वर या पदार्थांसाठी बोलायला मला वेगळं दिवस त्यांना द्यावा लागला. कशाला सांगतोय हे असं सांगतोय, आम्हाला अभ्यासाची आवश्यकता आहे, आम्हाला विस्तृत सखोल वाचनाची आवश्यकता आहे. आणि त्या सेमिनारमध्ये ओपनिंग करून मग 3 दिवस जबरदस्ती ठेवून घेतला आणि सांगितलं काय, आश्चर्य आहे, सुखात आश्चर्य आहे आणि दुःखात आहे. ज्यांना या पंथाचा उपदेश सुद्धा नाही अशी संशोधक मंडळी त्यांनी लीला चित्रावरती संशोधन करून कमीत कमी 25 अँगलनी लिखाण करून आणलं होता. एका विषयावरती 50-50 पेज. लीलाचित्र भूगोल, लीलाचित्र विज्ञान इत्यादी इत्यादी. आणि जो रायटर आहे ज्याने आधी लिहून आणले तो वाचेल. 250 प्रोफेसर बसले, 250 PhD केलेले प्रिन्सिपल बसलेत, त्यांनी कापीज आहेत, त्यांनी वाचावं, अंडरलाईन करावं, संपल्यानंतर बोलावं. ज्याला विचारू वाटलं ते प्रश्न विचारावे, त्याचे उत्तर कोण देईल? जो रायटर आहे तो देईल. त्याने शक्य झालं नाही तर सभेच्या अध्यक्ष देईल.
शक्य झालं नाही, भरल्या सभेतून 250 लोक कोणी देईल, शक्य झालं नाही तर तुमच्या चाहत्याची, या सेवकाची आठवण आली, मला ठेवलं की ज्या प्रश्नाची उत्तर कोणाहून देता आली नाही त्या उत्तर हे देतील म्हणून मला थांबवून ठेव. 3 दिवसामध्ये 10 प्रश्न अशी होते ज्याचे उत्तर कोणाकडे नाही, लेखकाकडे नाही, प्रकाशकाकडे नाही, अध्यक्षाकडे नाही आणि प्रेक्षकाकडे नाहीत. त्या 10 प्रश्नाची उत्तरे ईश्वर कृपेने त्या विद्यापीठामध्ये दिल्या गेली समाधानकारक. त्यांनी समाधान मानलं आणि फार मोठं एक प्रमाणपत्र दिलं. देगलूरकर एक सांगत, त्यांनी जोर बोलले, दादा आपण महानुभाव लोक आहात. त्यापर्यंत देगलूरकर म्हणजे आपण परिचित झाला नावाने, ज्यांनी मराठीची अनेक पुस्तके लिहिली असतील, अनेक पुस्तके लिहिली आहेत, ते देगलूरकर मला येऊन काय म्हणतात, आपण महानुभाव आहात त्यापर्यंत आम्हाला मराठीची चिंता नाही. केवळ मोठं प्रमाणपत्र आहे. हा प्रमाणपत्र मला नाही आहे, हा प्रमाणपत्र अखिल भारतीय महान परिषदेला आहे, हा प्रमाणपत्र अखिल महापंथाला आहे, हा प्रमाणपत्र तुम्हाला सर्वांना आहे. बंधूंनो, का सांगितलं मी, आम्हाला वाचनाची आवश्यकता आहे. आम्हाला पुस्तकं विमुक्त झाला, विमोचन केलं. विमोचन केलं म्हणजे काय केलं, म्हणजे काय केलं या अर्थाचं ते बोललो मी. विद्यापीठाविषयी या अर्थाने सांगितलं, हे माझ्या हस्ते विमुक्त केला गेला म्हणजे काय केलं. दुसरी आवृत्ती माझ्या हस्ते बांधलेली दोरी सोडवल्या गेली म्हणजे हे तुम्ही ज्याच्याकडे नसेल त्यांनी हे पुस्तक घ्यावे, वाचावे, आत्मसात करावे म्हणून हे विमुक्त केल्या गेलं, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे वाचल्यानंतर आम्हाला ते आतमध्ये साठलेलं ज्ञान आत्मसात होईल, त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करूया. दुसरं पुस्तक आदरणीय श्रद्धेय सद्भक्त श्री भेवनाळेजी यांनी संपादित केलं आहे आणि त्याचे प्रकाशन विमोचन आज करण्यात आलं. बंधूंनो, त्यांनी अवतार क्रांतिकारक कसे आहेत हे त्यांनी आपल्या कुशलतेने, पोथ्यांच्या आधाराने, लिहिण्याच्या आधाराने घडून दाखवलं आहे. हे पुस्तक वाचून क्रांतिकारी विचार आहेत स्वामींचे. स्वामींनी क्रांती घडून आणली, स्वामींनी समाज उद्धाराचे कार्य केले. त्यावेळेला असलेला अंतर्जमिनीचा भाग, असलेला अस्पृश्यवाद जर सर्वप्रथम झुगारून काढला असेल, क्रांती केली असेल, तर सर्वप्रथम केली असेल तर आमच्या साधनदाता श्री चिकन स्वामींनी केले. हे क्रांतिकारी विचार आम्ही वाचून आमच्या हृदयामध्ये सुद्धा हे विचार आले पाहिजे. लक्षात घ्या, मागे एकदा बोललो होतो मी, स्वामींच्या विचाराशी स्वामींना अनुसरलेला, स्वामींच्या ज्ञानाला अनुसरलेला, स्वामींच्या सिद्धांताला अनुसरलेला, स्वामींच्या वचनाला अनुसरलेला पुरुष जर स्वामींच्या सिद्धांताप्रमाणे त्या सिद्धांताला मानत नसेल तर तो स्वामींचा आहे हे कसं समजावं हो. म्हणून स्वामींनी या जाती विषमता नाकारण्याबद्दल जे अमोल सर्वोच्च विचार मांडले ते ज्यांच्या अंगावर स्वामींचा वेश आहे त्या सर्वांना मान्य असलेच पाहिजे. विचार हे नाकारता येणार नाही, हे लक्षात. नाकारेल तर तो स्वामींचा नाही. स्वामींचा नाही म्हणजे या विचारांना जो पाठ देईल तो किती गाठ्या करत असेल तर त्याच्या गाठ्या स्वामींच्या स्वीकारात पडणार नाही, हे जाहीर सांगतोय, लक्षात घ्या. गाठ्या करतोय, स्वामींच्या विचारांना जर मानत नाही त्या गाठ्यांचा काही उपयोग नाही. म्हणून स्वामींच्या विचारांना अनुसरून, स्वामींच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून आम्हाला या संस्थांच्या माध्यमाने, परमार्ग अध्ययन मंदिर या संस्थेच्या माध्यमाने हा 20वा वाढदिवस, या 20व्या दिवशी स्वामींच्या परमधामामध्ये 20वा देणारा जो तत्त्वज्ञान आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. मात्र 20वा घेण्यासाठी या संसारामध्ये 3 दोष प्रामुख्याने. काय करू, डॉक्टर
आपल्याकडे नेणारे म्हणतील याचा गळ गेला कुठे, आता कुठून आला आणि सभासंपर्यंत पदगाळ कसं होईल हे बोलताना आवरत नाही. मग ते डॉक्टरही आठवत नाही आणि डॉक्टर नेणारही आठवत नाही आणि सूचना देणारही आठवत नाही की कमी बोला म्हणून. बोलायचं राहत नाही. प्रेम तसं. बंधूंनो, विसावा घेण्या करताना तिथे जायचं आहे. मात्र विसावा घेण्यासाठी जात असताना व्यवहारात लक्षात घ्या, म्हातारपणी विसावा कोणाला मिळतो? जो तरुणपणी भठ्ठा असतो त्याला म्हातारपणी विसावा मिळत नाही. लक्षात घ्या. ज्यांनी तरुणपणी कष्ट केलेले असतात त्याला म्हातारपणी चांगली सोनं सापडतात, चांगली मुलं मिळतात, ती सेवा करतात म्हणजे विसावा मिळते. कारण त्या म्हाताऱ्यापणी लहानपणी आपल्या यंग अवस्थेमध्ये कष्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे जो प्रमाण गजानन मंदिरात ही संस्था त्या माध्यमाने जो अभ्यास करील, या पुस्तकांचा अभ्यास करील, कष्ट करील, कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. जो कष्ट करील या तरुण अवस्थेमध्ये त्यालाच शेवटी विसाव्याचे ठिकाण मिळणार आहे. म्हणून विसावा वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला हा संसार दुःखरूप आहे, पापमुळे अनित्य आहे. त्रिवी रंगाने नटलेले संसार आहे. या दुःखरूप संसारातून, पापमूळ अशा संसारातून, नश्वर अशा संसारातून सदा सर्वदा जिथून परत कधी यावंच लागणार नाही असं अच्युत पद मिळावं, असा विसावा मिळावा जिथून पुन्हा येणे नाही, असा विसावा मिळण्यासाठी आपण कष्ट करूया. हे विसाव्या वाढच्या निमित्ताने संकल्प करू आणि मी एक अपेक्षा ग्रहित करून माईकच्या वेगळं होणार आहे की अखिल भारतीय महान परिषदेची गठणी करत असताना मी ज्या ज्या सहकार्याची या संस्थेकडून अपेक्षा करीत त्या विषयी माझ्या प्रेमापोटी निसंकोच आणि निस्सीम प्रेमाने, निष्काम असलेल्या प्रेमाने मला अवश्य सहकार्य मिळेल आणि या परिषदेमध्ये या संस्थांच्या एक दोन अधिकाऱ्यांना जर मी कार्यकारिणीमध्ये घेतला तर त्याचा सहर्ष स्वीकार व्हावा. अखिल भारतीय महान परिषद तुम्हाला बोलणं म्हणत नाही, माझ्या जीवापर्यंत तुम्हाला धरून चालणार आहे. कुठेच या संस्थेच्या कोण्याच पैलूने, कोण्याच अर्थाने, कोण्याच विचाराने या स्वामींच्या दुर्लभ प्रेमाला पात्र असेल